नाशिक लोकसभेवरून शिवसेना आणि भाजप संघर्षाची शक्यता आहे। हेमंत गोडसे यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजप ही आक्रमक झाली आहे। नाशिक भाजपचे प्रमुख पदाधिकारी मुंबईमध्ये दाखल झाले तर नाशिक लोकसभेबाबत फडणवीसांसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे। नाशिकमधील भाजप आमदार पदाधिकारी जागेसाठी आग्रही आहेत तर इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील आणि नाशिक भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकारी सागर बंगल्यावर पोहोचले। नाशिकचे भाजप आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे आणि देवयानी फरांदे हे सागरवर पोहोचलेले आहे। त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणाला मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळते। नाशिकच्या लोकसभा जागेवरून एकीकडे हेमंत गोडसे हे आग्रही आहेत, आपल्याला ही विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे यांनी आपल्यालाच ही जागा मिळावी असा आग्रह धरल्याचं दिसून येते। त्यासाठी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं होतं। तर दुसरीकडे भाजपचे नेते आता सागरवर दाखल झाल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? आता शिवसेना आणि भाजपमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळते। एकीकडे शक्ती प्रदर्शन काल गोडसेंनी केलं होतं तर दुसरीकडे जे नाशिकमधील मोठे नेते आहेत भाजपचे ते मुंबईमध्ये पोहोचलेत आणि ते आता आग्रह करणार असल्याचंही कळतंय। नेमकं काय घडतंय नाशिकच्या जागेवरून? निश्चितच परा एकंदरीत आपण गेल्या 2-3 दिवसापासून पाहत आहोत राज्यातल्या वेगवेगळ्या लोकसभेमध्ये वेगवेगळे वाद आहेत ते सोडवण्याचं काम आहे ते देवेंद्र फडणवीस करत आहे। आणि आज त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी एक बैठक सुरू होती। दुसरीकडे पाहिलं की आपण काल रात्रीपर्यंत सुद्धा राम शिंदे असतील किंवा दुसरीकडे विखे पाटील असतील यांच्यामधील वाद असेल किंवा हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमधील वाद असेल, हे वाद सोडवत असतानाच आता अचानक नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनीही आपलं जे दुखणं आहे ते मांडण्यासाठी सागर गाठलेलं आहे। हेमंत गोडसे जे शिंदे गटाचे खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषित केलं होतं नाशिकमध्ये। आणि त्यामुळेच भाजपकडून मात्र याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि हीच नाराजी आता फडणवीसांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिकचे तिन्ही आमदार आहेत, फरांदे असतील, देवयानी, सीमा हिरे असतील आणि ढिकले असतील, हे तिघेही आता पोहोचलेले आहेत प्रमुख पदाधिकारी आणि ही जागा यावेळी भाजपने लढावी असा त्यांचा आग्रह आहे। फरा निश्चितच चेतन, त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणाला जाणार ते बघावं लागणार आहे। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।